नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर। आज मी शिरूर शहरातील सर्व जनतेला एक बेईमानी करण्याचे आवाहन करणार आहे। हो, बेईमानी। बऱ्याच जणांनी बंद लिफाफ्यातून काही अनमोल विचार कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचवले असतील। हे विचार तुम्ही स्वीकारले तिथपर्यंत ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या व्यक्तीलाच आता मतदान करायचं हे नैतिक बंधन तुमच्यावर आहे। कारण निवडणुकीच्या नंतर नैतिकता तशीही वेशीला टांगली जाते आणि मतदारांची किंमत कवडीमोल होते। हा कटू अनुभव आपण अनेक वेळा घेतलाय। त्यामुळे ते अनमोल विचार नक्की स्वीकारा, पण मत कुठे द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा। उद्या मतदानाला जाणार असाल तर एकच गोष्ट मनात ठेवा, तुमच्या मुलांकडे बघा। कोण त्यांच्या भविष्यासाठी खरोखर काम करू शकतो, कोण स्वच्छ चारित्र्याचा आहे, कोण पदावर असताना तुमच्या मुली निर्भयपणे शहरात फिरू शकतात, कोण तुमच्यासाठी सदैव उपलब्ध राहील, कोण सुशिक्षित आहे आणि चारित्र्यवानही, आणि सर्वात महत्त्वाचं कोण खरोखर तुमच्या परिसराचा विकास करू शकेल। आदरणीय भाऊंनी सांगितलेला मुद्दा अगदी योग्य आहे। पक्ष न पाहता उमेदवार पाहून मतदान करा। अनमोल विचार त्यांचे घ्या, पण निर्णय तुमच्या विचारांनी घ्या। मतदानापूर्वी एकदा स्वतःला नक्की विचारा, मी कोणाला माझ्या आणि माझ्या पुढच्या पिढीच्या भविष्याची जबाबदारी देतो आहे। तुमचा विचार जिंकला तरच शहर उद्या जिंकेल। शुभेच्छा।